हो, तुम्ही सुद्धा नेहमीचे पोहे खाऊन नाश्त्याला कंटाळा असाल आणि तुम्हाला सुद्धा झटकन आणि पटकन होणारं काहीतरी बनवून खायचं आहे, तर अशा वेळी पोहेमध्ये टोमॅटो मिक्स करून ही रेसिपी एकदा करून पहा. कधीच बनवली नसेल तुम्ही यापूर्वी, तर त्यासाठी सुरुवातीला ही रेसिपी सेव्ह करून घ्या. सुरुवातीला इथे आपल्याला बघा काय करायचं आहे, एक कांदा घ्यायचा, एक टोमॅटो घ्यायचा आहे. आता कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचं, मागचं पुढचं काढायचं, वरचं साल काढून टाकला करून घ्यायचं. कांदा कट करून घेतला की लगेच टोमॅटो सुद्धा स्वच्छ धुवून कट करून घ्यायचा, बारीक अगदी कट करायचं जितकं जमल तितकं. त्याच्यानंतर मिरच्या घेतल्या, तर 3 ते 4 मिरच्या घेतल्या, त्यासुद्धा बघा देठं काढून छान अशा बारीक कट करून घेतल्या. भरपूर अशी कोथिंबीर कट करून घेतली, साईडला ठेवून दिली. लगेच बघा एक मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये पोहे घ्यायचे 1 कप इतके, चांगले चाळून पकडून घ्यायचे. त्याच्यानंतर पाणी घालायचं त्याच्यामध्ये, लगेच स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे. आणि आपल्याला पाणी थोडंसं वरती इथे व्हिडिओत दाखवले तेवढं पाणी ठेवून एक 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहेत. साईडला भिजत ठेवले की लगेच चटणी करायला घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं, मिरच्या घालून घ्यायच्या, त्याच्यानंतर आल्याचा तुकडा, नंतर लसूणच्या पाकळ्या घालून घेतल्यात, पुदिना घालून घेतला, कोथिंबीर घालून घ्यायची. आता इथे मी अर्धा लिंबू पिळून घेते, पहा ही एकदम चटपटीत होणारी चटणी आहे. त्याच्यानंतर साखर घालून घेतली, 1 चमचा इतकी साखर घालायची, पाणी घालायचं, छान असं मस्त स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची. ही चटणी आता एका छान अशा भांड्यामध्ये काढून घ्यायची. मस्त चटणी काढून घेतली की त्याच्यावरती लगेच तडका करायला घेऊया. तर तडका करण्यासाठी कढल्यामध्ये बघा तेल गरम करून घेतलं, मोहरी घातली, कढीपत्ता घातला, थोडंसं हिंग घालायचा आणि ही चर्रकन फोडणी अशी चटणीवरती बसली की चटणीसुद्धा एकदम भारी लागते, चवीला खमंग लागते. चटणी करून साईडला ठेवून दिली. एकदम मस्त अशी चटणी होते, आंबट तिखट गोड अशी चवीला. एकदा नक्की करून पहा. लगेच पोहे भिजलेले असतात, कुस्करून घ्यायचे हाताने. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्त्याची काही पानं घातली, आलं लसूणची पेस्ट घातली, कोथिंबीर घातली, जिरं घातलं. त्याच्यानंतर बघा इथे हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलं आणि ओवा हातावर चोळून घातला. आता 3 प्रकारची पीठं याच्यात घातलेत मी, बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ, असे 2-2 चम्मच पीठ घातलं. 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. सर्व प्रमाण मी तुम्हाला योग्य सांगितलं. 1 कप पाण्यामध्ये पहा अर्धा कप पाणी वापरून छान बॅटर तयार करून घेतलं. लगेच तव्यावरती तेल लावून घेतलं आणि लगेच या पद्धतीने बघा हातानेच आपल्याला हे पीठ असं मस्त थापून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने धपाटी थापतो आपण तसंच हे तव्यावरतीच थापून घ्यायचं आहे. तर इथे पहा आलटपलट करून दोन्ही बाजूनी छान मस्त तेल लावून क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. या पद्धतीने हे बनवून खाल्ला की नाही एकदम खायला मस्त क्रिस्पी होतात आणि मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे, म्हणजे कलरसुद्धा छान येतो आणि क्रिस्पीसुद्धा होतात. आता जर तुम्हाला झटपट आणि पटकन होणारं काय खायचं असेल ना, नक्की हा नाश्ता एकदा बनवून पहा आणि घरच्यांना सुद्धा खाऊ घाला. मग बघा घरचे सुद्धा किती खुश होतात. तुमची तारीफ इतरांजवळ केल्याशिवाय राहत नाही. जर या तव्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये फक्त लिंक टाईप करा. तुम्हाला मी लिंक देणार आहे. फेसबुकवरती पाहत असेल तर फर्स्ट कमेंट चेक करायला अजिबात विसरू नका. तर या पद्धतीने तयार करून सर्व घेतले की मग काही राहत नाही, लगेच गरमागरम इकडं तिकडं न बघता खाऊन घ्यायचे. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि जाता जाता चॅनलला मात्र फॉलो करायला अजिबात विसरू